गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। पत्नीने सुपारी देऊन स्वतःच्या पतीला गाडीखाली चिरडून त्याची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराड शहरात घडली आहे। लक्ष्मण श्रीरंग मंडले असे हत्या झालेल्याचे नाव असून ते ठाणे जिल्ह्यात जलसंधारण खात्यामध्ये अभियंता होते। कराड शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासात गुन्हा उघडकीस आणत मृताची पत्नी आणि मेहुण्याला बेड्या ठोकलेत। दरम्यान ही हत्या पतीशी असलेल्या वादातून की अन्य कारणातून झाली आहे हे अधिक तपासात समोर येईल। कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण मंडले सलग 2 दिवस सुट्टी असल्याने शुक्रवारी रात्री ठाण्याहून कराडला येत होते। शनिवारी 6 जून सकाळी 5:30च्या दरम्यान कोल्हापूर नाक्यावर उतरून चालत येत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अल्टो कारने यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर त्यांना उडवलं। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्या ठिकाणी मंडले गंभीर अवस्थेत पडले होते। घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने ते आपले पती लक्ष्मण श्रीरंग मंडले असून ठाण्याहून कराडला आले होते, त्यांना घेण्यासाठी मी आले असल्याचे पोलिसांना सांगितले। पोलिसांनी जखमी अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल केलं, परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं। या प्रकरणाचा संशय आल्याने पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता धक्कादायक प्रकार समोर आला। लक्ष्मण मंडले हे चालत निघाले असतानाच पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली। त्यांची बॅग आणि अन्य साहित्य घेऊन दोघेजण पळून गेले। काही वेळात परत येऊन पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडलं। पोलीस अंमलदार नवनाथ वनमाने यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानंतर पोलिसांनी गतीने तपास सुरू केला। मृत लक्ष्मण श्रीरंग मंडले जलसंधारण अभियंता शहापूर जिल्हा ठाणे, मूळ राहणार मनव तालुका कराड यांनी आपण बसने कराडला येत आहोत असे पहाटे कोल्हापूर नाक्यावर घ्यायला ये असे आपल्या पत्नी सुरेखाला फोन करून सांगितलं होतं। पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होते अशी माहिती तपासात समोर आली। त्यानंतर हा भयंकर हत्येचा उलगडा झाला। पती त्रास देत असल्याच्या रागातून 1 महिन्यापूर्वी सुरेखा मंडले व तिचा सक्का भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यांनी मुंबई येथे जाऊन त्याचा काटा काढण्याचा प्लॅन केला होता। त्यासाठी ओळखीच्या दोघांना सुपारीही दिली होती। त्यांना पतीचे लोकेशन कळवून पतीची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना तपासात निष्पन्न झाली। या प्रकरणी मृताची पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले वय वर्ष 36 राहणार मनव तालुका कराड, मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण वय वर्ष 40 राहणार सुरूल तालुका वाळवा जिल्हा सांगली यांना पोलिसांनी अटक केली। हत्या करून पळून गेलेल्या दोघांच्या शोधार्थ 3 पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।